आता सत्तेचे दावे प्रतिदावे सुरू झाले, त्या संदर्भातल्या बातम्या। लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता। राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे। मराठवाडा विदर्भासह राज्यात भाजपच्या आशा पल्लवित झाल्यात। लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांची टक्केवारी वाढली असेल यात शंका नाहीये। टक्केवारी वाढली त्याचा फायदा आम्हाला होईल। जनतेच्या मनात सरकारबद्दल अजून अपेक्षा असल्यामुळेच प्रो इन्कम्बन्सी दिसते। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे। महायुतीच्या 175 जागा येतील। अपक्ष किंगमेकर ठरले तरी आमचे ते असतील, राहुल नार्वेकरांचा दावा। भाजपला 105+ तर महायुतीला 150+ जागा मिळतील। लाडकी बहीण शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून मतदान केलंय। मतांचा टक्का वाढला त्याचा आम्हाला फायदा। चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। मवियाला 160 ते 165 जागा मिळतील। आम्ही 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू। संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। संजय राऊतांचा सॅटेलाइट सर्व्हे, आमची सत्ता नक्की येणार आहे। संजय शिरसाट यांचं उत्तर। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू। एक्झिट पोल नंतर दीपक केसरकरांचं वक्तव्य। महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ राहील असं दिसतंय। शिंदे गटाचे संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर भाजप मोठा भाऊ असला तरी आम्ही सख्खे भाऊ आहोत, मतभेद होणार नाही। सीएम पदावरून शिरसाट यांचं वक्तव्य। महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल। आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, उलट आम्हीच सत्ता स्थापन करू। बच्चू कडूंचं विधान।